आपण बनवणार आहोत सिंपल साधी रेसिपी चिकन बिर्याणी। एकदम सिंपल। इथं मीठ घेतलं आहे। मीठ जास्त टाकणार आहे मी, कारण मी भाताला मीठ टाकणार नाही, त्यामुळे चिकनमध्ये जे काय आहे ते मीठ घालून घेणार आहे। आणि आपल्याला यामध्ये हळद पण घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि गॅसवरती आपल्याला याला 10 मिनिटासाठी शिजू घालायचं आहे। चिकन आपण शिजायला घातलं आहे सिम गॅस 10 मिनिटासाठी। एक 10 मिनिट आपले झाले आहेत आणि चिकन पण शिजलं आहे, तर आपण याला फोडणी देऊ आता। कुकरमध्ये झटपट बनवायची आपल्याला बिर्याणी। मी मसाले सगळे टाकून याच्यामध्ये तुम्ही फक्त लक्ष द्या। यामध्ये आपण ऑइल घालून घेऊ। तर मी अर्धा किलो भातासाठी 4 ढक्कन ऑइल टाकणार आहे। यामध्ये मी खडा मसाला घालत आहे। दालचिनी, लवंग आणि काळी मिर्च। तुम्हाला पाहिजे असेल तर अजून मसाला ॲड करू शकता, तसंच की तेजपत्ता, विलायची। त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। एवढा कांदा घेतला आहे मी अर्धा किलो भातासाठी। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। हलकासा ब्राऊन लाईट कलर आला पाहिजे। ही बिर्याणी मी कुकरमध्ये बनवत आहे आणि याची चव पण कुकरमध्ये चांगली लागते। तुम्हाला पण बनवायची असेल तर कुकरमध्येच बनवा। कांदा हलकासा लाईट ब्राऊन झाला आहे। मी याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट केलं होतं आणि हलकीशी रफली हिरवी मिरची मिक्सरमधून काढली होती मी, तर ती पण याच्यात घालून घ्यायची आपल्याला आणि मिक्स करायचं चांगलं। बस कर दी, मी काढते ते नंतर तवर हलव। मिक्स करून घ्यायचं याला चांगलं। त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मी इथं एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतला आहे, शाही बिर्याणी, तो टाकायचा आहे। मिक्स करायचं आहे चांगलं। मसाला आपला मिक्स करून झाला आहे, त्यामध्ये आता आपल्याला चिकन घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। मी बिर्याणीमध्ये मीठ घालणार नाही, कारण ऑलरेडी मी चिकनला मीठ टाकलं होतं। त्यानंतर आपल्याला आता याच्यात तांदूळ घालायचे आहेत। क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तांदळाची, चिकनची, तुम्हाला हवी असेल त्या हिशोबाने। त्यानंतर तांदूळ मिक्स चांगले करून घ्यायचे आपल्याला चिकनमध्ये आणि मसाल्यामध्ये पूर्ण। खूप छान लागते बिर्याणी, एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण। एकदम सिंपल अशी रेसिपी आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तुमच्या हिशोबाने जेवढं घालायचं तेवढं घालू शकता। मी ते अर्धा किलो तांदळाला 1 तांब्या पाणी घालेन। पाणी टाकायचं 1 तांब्या आणि मीठ एकदा चेक करून घ्यायचं। कमी जास्त काय असेल तर आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण मी तर बरोबर जे क्वांटिटी आहे त्या हिशोबानेच घालते मी मीठ, मला तर हवं तेवढं। जास्त मीठ टाकल्याच्यानंतर चिकनला पण चव येते आणि भाताला पण। याचं पाणी तुम्हाला थोडं खारं लागलं पाहिजे, अशा हिशोबानं मीठ टाकायचं आहे तुम्हाला।
त्यानंतरच भात तुम्हाला चांगला चविष्ट लागेल. आणि जे लोक मीठ कमी खात असतील ते स्किप करू शकतील. यानंतर आपल्याला एक कवर करून घ्यायचं आहे ढक्कनचं आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आणि 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस ऑफ करून आपल्याला त्याचा पूर्ण गॅस त्याच्यामध्ये जोपर्यंत कुकर थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला ती ठेवायचं आहे. तर इथं माझ्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत कुकरच्या. सो फायनली माझी बिर्याणी रेडी झाली आहे. तर या भाताला आपल्याला मिक्स करायचं आहे. बघू शकता. बनाया बिर्याणी इज रेडी. तर बिर्याणी आपली रेडी झाली आहे बघा, तुम्ही बघू शकतात.